खेळाडूला सन्मानित करणार आहोत। या संपूर्ण स्पर्धेतील एकमात्र खेळाडू ज्यानं शतक पूर्ण केलंय या स्पर्धेमध्ये आणि एकाच इनिंग मध्ये 9 षटकार लगावण्याचा विक्रम देखील या वर्षीच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये, कारण या संपूर्ण स्पर्धेत 2 सामन्यात 101 धावा ही या खेळाडूची कामगिरी राहिली आहे। जवळ तुर्तास मैदानाच्या दिशेने एकीकडे जर आपण पाहिलं तर आयोजक संघ अर्थातच या स्पर्धांचा आयोजनाची जबाबदारी ज्या संघाच्या खांद्यांवरती आहे। दुहेरी भूमिकेमध्ये आज आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ आपल्याला पाहायला मिळतो। एकीकडे आयोजनाची जबाबदारी, दुसरीकडे मात्र चांगला खेळ करण्याची अपेक्षा नेहमीच प्रेक्षकांकडून असते आणि आज एका वेगळ्या रणनीतीनुसार हा संघ मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। व्यावसायिक दर्जाच्या क्रिकेटमध्ये कळंबोलीचं नाव एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम सन्माननीय दीपक शेठ चव्हाण साहेब आणि त्यांच्या संघाच्या माध्यमातून केलं गेलंय। आजही जर आपण पाहिलं तर 2 मोठ्या स्पर्धा आणि त्या स्पर्धांमध्ये आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच मैदानावरती स्पर्धा आयोजनाची सर्वाधिक महत्त्वाची जबाबदारी ही आदित्यप्रिया ग्रुप अर्थातच आदित्यप्रिया लॉजिस्टिक आणि आदित्यप्रिया स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून केली जाते। यावेळेला सामन्याची सुरुवात होते। संतोष गोस्वामी आणि सनी सिंग ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। मागील सामन्यामध्ये संतोष गोस्वामीने दमदार सुरुवात मिळवून दिली होती। पहिल्या षटकामध्ये तब्बल 28 धावा त्यानं कोटल्या होत्या, परंतु त्या इनिंगला मात्र मोठ्या इनिंगमध्ये साकारता आलं नव्हतं। यावेळेला गणेश वात्रेचं आव्हान आहे। डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, दोनही दिशेला चेंडू वळवण्याची धमक त्याच्या गोलंदाजीमध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये टप्पा पडल्यानंतर चेंडू काही वेळेला शरीराच्या दिशेने येत आहेत, काही वेळेला शरीरापासून दूर जाणारे चेंडू पाहायला मिळतात। दुविधा मनस्थितीमध्ये या चेंडूला लेफ्ट करायचा की या चेंडूवरती प्रहार करायचा, परंतु या खेळाडूला फार काळ जखडून ठेवणं सोपी गोष्ट नाहीये। सरळ बॅटनं हा बॅट केलाय, ठीक लॉंग ऑन लॉंग ऑफच्या वरून 6 धावांसाठी षटकार। चेंडूची पाहणी केली, तिहाळणी केली, गती ओळखली, बाउन्स ओळखला आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मात्र आपली कलात्मकता दाखवली। व्ही शेप मध्ये फटकेबाजी करणं ही या खेळाडूची ओळख। इथे मात्र स्ट्रेच केलाय, ऑन द नीज आलाय आणि चेंडूला भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार। तर 2 बॅक टू बॅक सिक्सेस आपल्याला पाहायला मिळाले। पहिले 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर थोडासा मानसिक दडपण निर्माण केलं होतं गणेश वात्रे, परंतु त्यानंतर मात्र कमालीचं स्ट्राईक केलंय। खरं तर काउंटर करण्याची जबाबदारी ही संतोष गोस्वामी वरती नेहमीच आपल्याला पाहायला मिळाले। एक क्लास आहे, एक दर्जा आहे आणि पहिल्या 2ही टुर्नामेंट्स मध्ये या खेळाडूने मात्र प्रभावित करणारा खेळ केलाय। दुसऱ्या स्पर्धेमध्ये जरूर अजिंक्यपद पटकावता आलं नव्हतं, द्वितीय क्रमांकावरती समाधानी राहावं लागलं होतं, परंतु हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नव्या उमेदीनं नव्या जिद्दीनं हा संघ मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो। याही वेळेला सरळ बॅटनं चेंडू खेळलाय आणि सीमा रेषेच्या पलीकडे स्किट होतोय चेंडू, 4 धावांसाठी चौकार। बॅट मधून मात्र आक्रमकता आता आपल्याला पाहायला मिळाले। 2 बॅक टू बॅक सिक्सेस, त्यानंतर मात्र चौकार। यावेळेला थोडासा बॉडीचा बॅलन्स बॅकफुटला ट्रान्सफर केला होता, थोडासा लेट चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता आणि अगदी ड्रिल करून देखील दाखवता की बॅकवर्ड पॉइंटला हा चेंडू खेळणं गरजेचं होता, परंतु चेंडूमध्ये वेग प्रचंड होता। सरळ चेंडू निघाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। षटक समाप्त होतोय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेर धावा धावफलकावरती आपण पाहतोय त्या बिनबाद 16 धावा।
वावगा ठरणार नाहीये सनी सिंग. यावेळेला मात्र सनी सिंगच्या रीच पासून चेंडू थोडासा दूर ठेवलाय. शॉर्ट ऑफ गुडलँड स्पॉट वरतून चेंडूला उसळी दिली जाते. गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय गोलंदाज विलासच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. आणखीन एक म्हणून प्रतिभावान गोलंदाज यावेळेस आपल्याला हॅलो किड संघात चषकामध्ये आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यावेळेस क्षेत्ररक्षकाकडून होते चूक. जो चेंडू सहज अडवणं अपेक्षित होता इथे मात्र चूक घडते आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. या ठिकाणी 4 महत्वपूर्ण धावेनं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्यात 20. आज या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं ना तर मोठमोठ्या धावा उभारल्या गेल्यात. त्या मोठ्या धावांचा पाठलाग करताना सामने क्लोज एन्काउंटर देखील आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे जितक्या धावा धावफलकावरती उभारल्या जाणार त्या डिफेंड करण्यासाठी मात्र तुम्हाला योग्य रणनीती आखावी लागेल. मागील सामना अवघ्या 4 धावेनं गमवावा लागला रॉयल संघाला. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू अगदी रिलीज पॉइंटला हा चेंडू पिक केला होता. स्टँड अँड डिस्पॅच पद्धतीचा हा फटका आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. ठिकाणी फ्लाइटेड डिलिव्हरी होती. रिलीज पॉइंटला हा चेंडू पिक केला होता. तुमची चेंडूवरती अगदी रिलीज पॉइंट पासून जर का नजर असेल तर अशा प्रकारचे फटके तुम्ही एक्झिक्यूट करू शकता आणि हेच सनीनं दाखवलंय. सनीच्या मागील इनिंगचं आणि या इनिंगचं गमक जर आपण पाहिलं ना तर तो चेंडू वॉच करतोय. रिलीज पॉइंटला चेंडू पाहतोय. वेट अँड वॉचचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि संतोष गोस्वामी सारख्या लेदरचा अनुभव असणाऱ्या खेळाडूच्या समवेत जर तुम्ही स्ट्राईक करत असाल ओपन करत असाल तर मात्र हा अनुभव नक्कीच नेहमी तुमच्या उपयोगी पडतो. पंचांकडे आचारभूत नजरेनं जरूर पाहिलं गेलं. एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतंय आणि इट्स अ लिगल डिलिव्हरी. पंच मात्र कोणत्याही प्रकारचा इशारा करत नाहीयेत आणि हे सातत्यानं होताना आपण पाहतो मैदानावरती. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये. केवळ लिडिंग एज. यष्टी रक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. झेल टिपला जातोय आणि होतोय फलंदाज बाद. नेट नंबर 3 सुहास आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. खरं तर या वर्षीच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये फारशी चमकदार कामगिरी या खेळाडूची राहिली नाहीये परंतु हा सामना तितकाच महत्वाचा आहे आणि या सामन्यामध्ये सुहासची बॅट क्लिक होणं संघासाठी गरजेचं आहे. षटक समाप्त होतं. दुसरं 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 13.5च्या सरासरीनं धावा मात्र आपण धावफलकावर पाहतोय. 1 गडी बाद 27 धावा. इट्स 27 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. 2 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स देखील मैदानाच्या आतमध्ये. खरं तर हे चित्र खूप कमी वेळा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो परंतु संपूर्ण संघाचं जे मॅनेजमेंट आहे ते पाहिलं जातं काके यांच्याकडनं आणि क्रिकेटची खूप जवळीक आहे. क्रिकेट म्हटलं तर त्यांचा श्वास आहे आणि या सिच्युएशनला कशा प्रकारचा खेळ मैदानावरती व्हावा लागेल कदाचित संतोषसाठी हा मेसेज असणार आहे आणि तो मेसेज जर का तुम्हाला मैदानापर्यंत पोहोचवायचा असेल तर मात्र काही ना काहीतरी निमित्त तुम्हाला मैदानावरती घेऊन जाणं गरजेचं असतं आणि तेच करत असताना काके आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. महत्वपूर्ण कानमंत्रणा दिली गेली परंतु गोलंदाजीमध्ये आता स्वतः संघनायकानं मोर्चा सांभाळलाय.
प्रतीक ठाकूर, परंतु इथे प्रतीक ठाकूर वरती केलाय हल्ला बोल. पहिला चेंडू अकोट टप्प्याचा स्वागत केलंय षटकारानं 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावल्यानंतर मात्र मागील सामन्यामध्ये देखील आपण उर्वरित 5 चेंडूमध्ये फक्त अवघ्या एका धावेचं षटक हाताळताना प्रतीकला पाहिलं होतं. याही सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. इथे लाऊड अपील, परंतु एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळालाय. खरं तर कंट्रोलमध्ये ठेवू शकला नाहीये संतोष. थोडासा शफल अक्रॉस द लाईन गेला होता आणि त्यामुळेच की काय पंचांचा कोणताही इशारा नाहीये. कदाचित बॅटीची कट घेऊन जाणारा हा चेंडू असेल. येस, बाईचा इशारा येतो. येस, बाईचा इशारा. बॅट कोणत्याही प्रकारे इन्व्हॉल्व नाहीये. यष्टी रक्षकानं जर का हा चेंडू गॅदर केला असता तर मात्र हा निर्धाव चेंडू देखील होऊ शकला असता. यावेळेला चेंडूच्या खाली येण्याची संधी मिळाली आहे आणि त्या संधीचा सोना करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू फाईनच्या क्षेत्रामधून 6 धावांसाठी षटकार. चांगला प्लॅटफॉर्म आहे या खेळाडूसाठी. गुणवत्ता नो डाऊट या खेळाडूमध्ये आपण पाहिली आहे. KPLचं अक्षरशः सीझन गाजवलं होतं या खेळाडूला, परंतु षटकार आल्यानंतर स्वतःला आवरू शकला नाहीये, सावरू शकला नाहीये. एक फुलर लेनचा चेंडू मिस केलाय. यू बेस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. तो दुसरा विकेट या ठिकाणी गमावला गेला आहे. खरं तर 40 या सांघिक धावसंख्येवरती तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू असताना प्रतीक ठाकूर रिलीज पॉइंटला जर आपण पाहिलं ना गोलंदाजीमध्ये थोडासा ठहराव आहे आणि तिथून मात्र एक्झॅक्टली पोझिशन पाहिली जाते फलंदाजाची. परंतु इथे मात्र फारसा फरक पडणार नाहीये कारण आक्रमक पवित्रा घेऊन मैदानाच्या आतमध्ये सूरज राम आल्या मात्र पहिल्या चेंडूवरती खेचतोय घणाघाती षटकार. संघ जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद 46 या धावसंख्येवरती अर्धशतकाच्या उंबरट्यावरती. एकीकडे जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचा आयोजक संघ अर्थातच आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र आपण पाहतोय रणजित कड्डेपाडील DG किंग्स 11 हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सूरज रामनं सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला. पंचांचा इशारा कोणत्याही प्रकारचा आला नाहीये. बॅट इन्व्हॉल्व नाहीये. वाईडची मागणी केली जाते. बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव मात्र धाव फलकावरती अंकित केली जाईल.
तर 3 षटकांच्या समाप्ती धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कमालीची सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली आहे. दोनही आघाडीचे फलंदाज खरं तर संतोष गोस्वामी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. सुहासकरे बाद झालेत. सनी सिंग देखील बाद झालेत. मागील सामन्यामध्ये सनी सिंगनं कमालीचा खेळ केला होता. याही सामन्यामध्ये ऑलमोस्ट 5 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान राहिलं. परंतु सर्वांच्या नजरा ज्या खेळाडूवरती आहेत तो संतोष गोस्वामी मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. सूरज रामचा जर विचार केला तर एक षटकार सूरज रामच्या बॅटमधून आलाय. याही खेळाडूचा यावर्षीचा सीझन फारसा समाधानकारक राहिला नाहीये, परंतु ही चांगली संधी आहे. यावेळेला अनिकेतच्या हातामध्ये शेवटचं षटक सोपवलं गेलंय. गोलंदाजी धारदार आहे, नो डाऊट. कोणत्याही सिच्युएशन मधून संघाला पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन येण्याची धमक असणारी ही गोलंदाजी आहे. फलंदाजीचा जर आपण विचार केला तर कोणत्याही धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची धमक असणारी फलंदाजी आहे. एक वेल बॅलन्स टीम आपल्याला पाहायला मिळते. युवा खेळाडूंना, युवा चेहऱ्यांना देखील या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये संधी दिली गेली आहे. अनिकेत यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू. अनिकेत आणि संतोष बऱ्याच वेळेला एकत्र, हे दोनही खेळाडू एकमेकांच्या समोर काही वेळेला एकत्र जरूर पाहायला मिळतात. त्यामुळे माहित आहे की ऑन टू द पॅड्स या दोनही खेळाडूंना जर तुम्ही ऑन टू द पॅड्स गोलंदाजी कराल तर मात्र नुकसानदायक ठरू शकते. आणि याचबरोबर या 2 धावांच्या बरोबरीनं सांघिक अर्धशतक देखील पूर्ण होते. 50 धावा धावफलकावरती लागत आहेत. त्या अर्थातच फलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय रणजित 3 धावा आहेत, माफ करा, 51 धावा धावफलकावरती आहेत. संतोषने मारलेला बरोबर आहे 3. परंतु गोलंदाज अनिकेत, स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट, यावेळेला थोडासा अवे फ्रॉम द बॉडी. पाप सुरुवातीलाच कदाचित हे प्रीमेडिटेड होतं की फलंदाज शफल अक्रॉस द लाईन खेळेल की काय, त्यामुळे थोडासा अवे फ्रॉम द बॉडी चेंडू केला. कारण सूरज रामचा फेवरेट झोन जर आपण पाहिला तर अगदी मिड विकेट पासून ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंतचा एरिया हा त्याचा फेवरेट झोन मानला जातो. थोडासा प्रीमेडिटेड झाला होता गोलंदाज, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या लयवरती पोहोचलाय. परंतु इथे स्ट्राईक आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न संतोष गोस्वामी मात्र होतोय. बाद. आणखीन एक महत्वाची विकेट इथे मात्र गमावली जाते. इन ॲट नंबर 5 मैदानाच्या आतमध्ये सचिन ठोंबरे अर्थातच शिवा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. स्लॉग ओव्हर आहे आणि स्लॉग ओव्हर मध्ये आक्रमक खेळीसाठी ओळखला जाणारा खेळाडू यावेळेला फुलर लेथचा चेंडू होता. टो क्रशर यॉर्कर पा अनिकेत एक उंचपुरा गोलंदाज आहे, अनुभव प्रचंड आहे. आणि हा या मॅक्सिन गोलंदाजी असताना मात्र अशा प्रकारचे चेंडू टाकणं यामध्ये हतकंट आहे या गोलंदाजाचा. इट्स 53 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सूरज रामला मात्र आपला जो गमावलेला सूर आहे तो मात्र पुन्हा परत मिळवावा लागेल. यावेळेला बॅकफुटला पंच केलाय, एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, थोडीशी खराब फेकी, बॅकअप नाहीये, वाईडिश फेकी आपल्याला पाहायला मिळाली आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं, परंतु चेंडूची फेकी थोडीशी वाईडिश पाहायला मिळाली आणि त्याचाच परिणाम 2 धावा धावफलकावरती आला. इट्स 55 रन्स ऑन द बोर्ड. जर का इथून षटकार आला तर मात्र 60+ धावा एक चांगलं टार्गेट एका ताकदवर संघाच्या समोर असू शकतं. परंतु अनिकेत वरती षटकार लगावणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये. परंतु सूरज राम प्रतिभावान खेळाडू या फॉर्मॅट मधील, आणि त्यानं मात्र आपली प्रतिभा दाखवली आहे. शेवटच्या चेंडूवरती खेचलाय घणाघाती षटकार
आणि ज्या धावसंख्येचा आपण उल्लेख केला 60च्या पलीकडे घेऊन गेला आपल्या संघाला 61 धावांवरती आणि विजयासाठी लक्ष्य मात्र उभारलं जात आहे 62 धावांचं. सगळं एकमेकांच्या समोर परंतु तत्पूर्वी आणखीन एक चित्तधरक सामन्याची प्रतीक्षा मात्र या ठिकाणी नक्कीच केली जाईल कारण विजयासाठी लक्ष्य 62 धावांचं आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल. थोडंसं जोडीमध्ये बदल या सामन्याकरता आपल्याला पाहायला मिळतोय. आय थिंक मागील सामन्यात ज्या प्रकारे परफॉर्म केला फलंदाज दीपकनं आय थिंक हेच कारण आहे आणि या संघाचं हे वैशिष्ट्य राहिले की ज्या खेळाडूने परफॉर्म केलाय त्या खेळाडूला जास्तीत जास्त संधी दिली जाते. प्रतीक ठाकूर नो डाऊट कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट. संघनायक आहेत आणि संघनायक सातत्यानं काही ना काही चेंजेस आपल्या संघामध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. अगदी प्रतिस्पर्धी संघाला अनप्रिडिक्टेबल अशी रणनीती त्यांच्या माध्यमातून आखली जाते. एक्सपेक्ट केलं नसेल स्वर्गीय रणजित कट्टे पाटील डीजी किंग्स 11 संघानं देखील की दीपक हा ऍज अन ओपनर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर दीपक आणि प्रतीक ठाकूर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन मात्र कायम ठेवलंय. साधारणतः आपण शशी जाधव आणि प्रतीक ठाकूर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतो परंतु ज्यावेळेला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो त्यावेळेला शशी जाधवची विकेट आणि त्या विकेटचं महत्व ओळखत असताना ती विकेट नेहमी राखून ठेवली जाते. तर ऑल सेट फॉर द रनचेस. धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी दोनही सलामीवीर फलंदाज मात्र कंबर कसली आहे. दोनही सलामीवीर फलंदाजाने पहिला चेंडू जोरकस फटका लगावण्याचा मानस बॅटीचा बॉटम एज घेत चेंडू केवळ एसटी रक्षकापर्यंत ट्रॅव्हल करतोय. अनिकेत देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. अनिकेत ऐनकर ज्यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा संघ आहे ज्यांनी एका एका खेळाडूची निवड करून या संघाची बांधणी केली.
ह्यावेळेला मात्र एक्स्ट्रा बाउन्स, वेग होता प्रचंड. पहिला चेंडू जर आपण पाहिला ना तर त्याच्या नॉर्मल स्पीडनं आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या चेंडूवरती मात्र भन्नाट वेग होता. अगदी स्प्लिट सेकंड मध्ये हा चेंडू डिस्टन्स कव्हर करतोय. एक्स्ट्रा बाउन्स, वाईटचा इशारा स्क्वेअर लेग पंचांचा आला. त्यानंतर मुख्य पंचाने देखील दुजोरा दिला. 1+1 एकूण 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या गेल्या. तर प्रतीकसाठी मात्र वेगळ्या प्रकारची रणनीती, वेगळ्या प्रकारची व्यूहरचना क्षेत्ररक्षणाची. शॉर्ट पॉइंटला 38 सर्कलला एक क्षेत्ररक्षक, एक अनऑर्थोडॉक्स क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये अनिकेत, आणि ऑन साइडला एक जॅम पॅक फील्ड प्लेसमेंट. परंतु समोरच्या दिशेनं ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता त्याच ठिकाणी झेल सुटलाय. खरं तर वेगानं प्रहार केला होता या चेंडूवर, पण ते जो ट्रॅप रचला गेला होता, जे जाळं बिंडलं गेलं होतं, त्या जाळ्यामध्ये मात्र अडकवण्याचा प्रयत्न केला. सुरुवात करणारा संघ आता मात्र अचानक आक्रमण करायला सुरुवात करतो, आणि एका बाजूने आक्रमक खेळ होत राहणं गरजेचं आहे. शशी जाधव ऐवजी दीपकला मात्र बढती दिली गेली आहे. दीपक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेला देखील कव्हरच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न असेल. प्रतीक इज ऑलवेज रेडी फॉर सेकंड, आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. या दोन धाव्यांच्या बराबरीने मात्र संघाची एकूण धावसंख्या, चेंडू झाले त्या षटकातील 5, शेवटचा एक चेंडू शिल्लक, आणि धावा मात्र आपण धावफलकावरती पाहतोय 11 धावा. अजूनही येणारे 19 चेंडू शिल्लक आहेत, आणि 51 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता. 62 धावांचं लक्ष. प्रत्युत्तरादाखल 11 धावा धावफलकावरती आल्यात. पावसाच्या सरी हळूहळू मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात. जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, कुठेतरी दबावामध्ये पाहायला मिळाला. दीपक देखील एक षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर मात्र कमालीचा कमबॅक राहिलाय गोलंदाज साहिलचा. षटक समाप्त होतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेर बिनबाद 11 धावा धावफलकावर.
तर येणारे 18 चेंडू आणि 51 धावांची गरज अर्थातच प्रतिषटक 17च्या सरासरीने इथे मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज तर या ठिकाणी गोलंदाज मनीष हातामध्ये चेंडू सोपवला गेला. आय थिंक या वर्षीच्या सीझन मध्ये मनीषचं हे फर्स्ट अपिअरन्स असणार आहे या संघातून. लवकर हाताचा गोलंदाज आणि इथे मात्र एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी कोणत्याही प्रकारची आर्ग्युमेंट आपण करायची नाहीये. अंपायर डॉट बॉल. येस 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील या ठिकाणी आलाय. अर्थातच इथून पुढे मात्र तुम्हाला बाउन्सर चेंडू करता येणार नाही आणि जर का बाउन्सर चेंडूचा प्रयत्न झाला तर मात्र तुम्हाला या ठिकाणी दंडित देखील केल्या जाऊ शकता. सिंगल आली आहे. प्रतीक ठाकूर प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथून मात्र दुसऱ्या षटकात हात खुले करावे लागतील. किमान या षटकाला मोठं करायचं असेल तर 15 ते 20 धावांचं हे षटक येणं गरजेचं आहे. आणि जर का अशा प्रकारचा खेळ या षटकामध्ये राहिला तर मात्र सामन्यामध्ये फाईट बॅक केला जाऊ शकतो. अन्यथा हे षटक जर तुमच्या विरोधामध्ये गेलं, कारण जी रणनीती तुम्ही बदलली, शशी जाधव ऐवजी दीपकला प्रमोट केलं गेलं, ही रणनीती जर तुम्हाला साकारायची असेल तर मात्र दीपकनं काउंटर करणं गरजेचं आहे. गुणवत्ता नो डाऊट मागील सामन्यामध्ये अवघ्या 3 चेंडूंचा सामना केला आणि सामना फिनिश केला, ज्यामध्ये 2 षटकार 1 चौकार या फलंदाच्या बॅटमधून आला होता. परंतु इथे थोडंसं घाई गडबड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दीपकच्या पायडलाईन वरती हा चेंडू आदळतोय. थोडासा बॅटचा फ्लो जो आहे ना, त्या बॅटच्या फ्लो मध्ये ठहराव येणं गरजेचं आहे, कारण पहिल्यांदा बॅट निघून जाते आणि त्यानंतर चेंडू येऊन शरीराचा वेध घेतोय. या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ताकद नव्हे तर टायमिंगची गरज आहे आणि टायमिंगसाठी तुम्हाला वेट अँड वॉचचं क्रिकेट खेळावं लागेल. 15 चेंडू 50 धावांची गरज. यावेळेला मात्र टो एंडला हिट करतोय. प्रॉपर टायमिंग नाहीये. सिंगल आली आहे. प्रत्येक दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करेल का की स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल? वेग आहे या गोलंदाजाकडे आणि वेगाचा जर का योग्य वापर केला गेला तर चौकार षटकारामध्ये चेंडू कन्वर्ट केला जाऊ शकतो. अजूनही येणारे 14 चेंडू शिल्लक. 49 धावांची गरज म्हणजे प्रत्येकला या दोनही चेंडूवरती एअर स्ट्राईक करावा लागेल, हवाई फायर करावी लागेल. 2 चेंडू 2 मोठे फटके जर का आले तर सामना मात्र पुन्हा बॅलन्स आपल्याला पाहायला मिळू शकतो. प्रतीक ठाकूर मध्ये ती गुणवत्ता आहे. ट्रॅप रचला गेलाय. ऑन साइडला जॅम पॅक फील्ड आपल्याला पाहायला मिळतोय आणि तितकीच चांगली गोलंदाजी मनीषची देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे. खरं तर हे बॅटल पाहण्यासारखं असणार आहे. प्रतीक थोडासा हतबल आहे, निराश आहे, हताश आहे आणि थोडंसं चिंतेचं वातावरण देखील आता वाढतंय. 11 चेंडूंमध्ये तब्बल 6 डॉट बॉल म्हणजे तब्बल 1 षटक तुम्ही निर्धाव खेळलंय आणि ज्यावेळेला डॉट बॉल पर्सेंटेज जास्त त्यावेळेला मात्र जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो नेहमीच इन्क्रीज होताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांचा वजवी खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्त्या केल्या. धावा धाव फलकावरती आल्यात फक्त 7च्या सरासरीनं 14 तर एक रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला. येणारे 12 चेंडू आणि 48 धावांची गरज. 12 बॉल 48 रन्स रिक्वायर्ड टू विन.
तर नक्कीच एका गोल्डन षटकाची सांगता होताना आपण पाहिली. अवघ्या 3 धावांचं हे षटक राहिलं आणि तिथून मात्र जो दबाव आहे तो दबाव आपल्याला पाहायला मिळाला फलंदाजी करणाऱ्या आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघावरती. या ठिकाणी थोडासा आक्रमक क्षेत्ररक्षण, मोठा फटका खेळण्याचा वारंवार प्रयत्न, परंतु प्रयत्नांना मात्र यश मिळत नाहीये. या इनिंग मधले 13 चेंडू झालेत आणि 13 चेंडूपैकी 50% म्हणजे 7 चेंडू हे डॉट आलेत. समोरच्या दिशेनं जोरकस प्रहार, चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. तर अशा प्रकारच्या षटकारांची गरज असेल पहा. क्षेत्ररक्षणामध्ये लगेचच बदल केला गेलाय. प्रतीक ठाकूर या खेळाडू विरुद्ध तुम्ही जास्त रिस्क घेऊ शकत नाही, कारण सामना एक हाती झुकवण्याची धमक या खेळाडूमध्ये. ज्या प्रकारचा कॉन्फिडन्स त्यानं दाखवलाय, अजूनही ठाण मांडून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. परंतु इथे सुहास करेचं कौतुक करावं लागेल. टेनिस क्रिकेटमध्ये एकाच संघाकडून खेळणारे दोन्ही खेळाडू आणि आता मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळत आहेत. दोनही खेळाडूंना एकमेकांचे उणे दुणे माहीत आहेत. दोनही खेळाडूंना एकमेकांच्या कमजोर बाजू, स्ट्रॉंग झोन माहीत आहे. परंतु इथे चूक करणं आणि चुकीला माफी नाही. फुल टॉस आणि फुल टोल वसूल करणारा येतो आणखीन एक बिग हिट, बिग शॉट. 6 धावा षटकार. तर या ठिकाणी मात्र या षटकाराने जणू खलबली निर्माण केली आहे, कारण अजूनही येणारे 8 चेंडू आणि 36 धावांची गरज. या षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 26 या धावासंख्येवरती. दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. शशी जाधवचं येणं अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी. आणि प्रतीक ठाकूर यावेळेला मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. प्रॉपर टायमिंग नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. एव्हरी डॉट बॉल इज अ क्राईम नाव. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर षटकार. तिसरा चेंडू निर्धाव, त्यानंतर चौथ्या चेंडूवर षटकार. 5वा चेंडू निर्धाव. या चेंडूवरती षटकार येणार का? फुलर लेनचा हा चेंडू होता. ऑन ड्राईव्ह केलाय. एका धावेपेक्षा जास्त धाव या ठिकाणी घेण्याचा मानस देखील खेळाडूंचा पाहायला मिळत नाहीये. शेवटच्या चेंडूवरती आले एकेरी स्वरूपाची धाव. स्कोर मूव्ज ऑन टू 27. 27 धावा आणि शेवटच्या 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 35 धावांची गरज.
तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय फलंदाज प्रतीकने शेवटच्या चेंडूवरती शेवटच्या चेंडूवरती सिंगल घेत असताना स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवली आहे, परंतु चॅलेंज थोडस अवघड आहे. परंतु अवघड चॅलेंज पार करणं आणि त्यासाठीच तर प्रतीक ठाकूर ओळखला जातो. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत, 35 धावांची गरज, एकूण धावा धावफलकावरती 27 आणि या 35 धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाज शिवम यादव अर्थातच CID आपल्याला गोलंदाजच्या मार्कवरती पाहायला मिळतात. यावेळेला पहिला चेंडू जोरकस प्रहार, कमालीचा टायमिंग, जणू शरीरातील संपूर्ण ताकद या फटक्यामध्ये झोकून दिली आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी षटकार. वरती षटकार आल्यानंतर मात्र पुन्हा एकदा आशेचा किरण जणू पल्लवित केलाय, परंतु हे थोडस आव्हानात्मक असणार आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत, 29 धावांची गरज. जर का इथे गोलंदाजानं चूक केली तर मात्र या सामन्यामध्ये ड्रायव्हिंग सीटवरती आपल्याला संघ पाहायला मिळू शकतो. मागील सामना जर आपण पाहिला, शेवटच्या चेंडूवरती 4 धावा हे इक्वेशन होतं आणि इथे काय घडतंय, थोडासा बॉडीचा बॅलन्स रोखू शकले नाही आहेत. हिट विकेट होत आहेत. या स्पर्धेतील पहिला हिट विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक ठाकूर बॅक टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अप्रतिम संगीत, महाराष्ट्र राज्य गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. प्रत्येक सरकारी कार्यक्रमांमध्ये किंबहुना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीताबरोबर राज्यगीत देखील वाजवलं जावं आणि या गीताला राज्यगीताचा दर्जा देखील मिळवून दिला. यावेळेला मात्र अनिकेत पाटील मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस नाहीये. जणू नांगे टाकल्याप्रमाणे फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि एकच विजयाचा जल्लोष इथे मात्र आता साजरा होतोय. तो स्वर्गीय रणजित कट्टे पाटील डीजी किंग्स 11 या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. जवळजवळ मी म्हणेन या सामन्यामध्ये आता केवळ औपचारिकता, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 जे हाताळले गेलं मनीष या गोलंदाजाच्या माध्यमातून अवघ्या 3 धावांचं ते षटक राहिलं आणि तिथून जो दबाव आहे तो दबाव मात्र आपल्याला पाहायला मिळाला. तो अर्थातच या स्पर्धेचा आयोजक संघ आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ आणि पूर्णतः या स्पर्धेमध्ये बॅकफूटवरती ढकलला गेला. यावेळेला जोरकस प्रहार जरूर केला आहे परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये. संतोष गोस्वामी चेंडू जज करतायत परंतु झेल सुटलाय. कोणत्याही प्रकारची धाव नाही आणि याचबरोबर हा सामना देखील जिंकलाय. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक